साधक हो श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज उर्फ कर्डिले यादवराजे यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा रोज सायंकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे. अग्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम सहस शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात संवृत्या दशांगुलम. ओम द्राम ओम सहस्रशीर्षा विद्महे कल्किदत्ताय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम पांडुरंगा विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. रुक्मिणी विद्महे महालक्ष्मी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. दशऋषि विद्महे अनशक्ती धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. आज आपण श्रीलिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण यातला काही भाग पाहिला आणि आता पाहणार आहोत. तर आता आधी सृष्टी रचनेच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये या पुराणामध्ये बघा काही वेळा देवीपासून झाली, काही वेळा विष्णूपासून झाली, काही वेळा ब्रह्मा शंकरापासून झाली असं दाखवलं. याचं कारण असं आहे की अनंत कोटी वेळा महाप्रलय झालेले आहेत आणि त्या महाप्रलयामध्ये हा जो देव आहे ओम सहस शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात स भूमी स्ववृत्ता दशांगुलम, हा जो परमेश्वर आहे हा जसा तसा कायम असतो. पण सृष्टी रचना करण्याकरता ह्या परमेश्वराची एक विशिष्ट प्रकारची पद्धती आहे. म्हणजे ह्या परमेश्वराने कधी आपलं शिवस्वरूप, कधी विष्णू स्वरूप, कधी देवी स्वरूप, कधी गणेश स्वरूप, कधी सूर्य स्वरूप असं निरनिराळ्या स्वरूपामध्ये आपलं सृष्टीचा आरंभ दाखवलाय, विश्वरूप दाखवलंय. त्यामुळं आपलं डोक्यात गोंधळ होतो, बाई देव प्रत्येक पुराण वाचताना असा गोंधळ का? विष्णू पुराण वाचलं तर विष्णूच्या भगवान विष्णू स्वयं प्रगट झाले, त्यांच्या नाभीतून ब्रह्मदेव प्रगट झाला, नंतर त्यांच्या कपाळापासून आदिनारायण म्हणजे भगवान शंकर प्रगट झाले. मग शंकराच्या डाव्या भागातून पार्वती प्रगट झाली, पार्वतीच्या डाव्या भागातून उजव्या भागातून डाव्या भागातून लक्ष्मी आणि उजव्या भागातून रुक्मिणी राधा प्रगट झाली. मग राधा आणि रुक्मिणी यांच्यापासून सावित्री गायत्री प्रगट झाली. अशा दृष्टीने वर्ण आलेलं आहे. तर त्या सृष्टीचा आरंभ विष्णूपासून दाखव. मग हा प्रलय झाला तेव्हा पुन्हा शंकराच्या सृष्टीकाळ, त्याच्या आधी सृष्टीकाळ ती विष्णूपासून दाखव. आता त्यांनी सांगितलंय की ही आताची सृष्टी पाहिली आता पुन्हा सविस्तर सांगायची. त्या सविस्तर सृष्टीमध्ये पुन्हा नवीन काय सांगितलं आपण पाहू. त्यात काय सांगितलंय, परमेश्वरापासून निघाले आधी सृष्टीचे स्वरूप नवेद वर्ग वर्णन. प्रजापती निरूपण. त्याप्रमाणे भगवती सतीची देहापासून अनेक देवीयांचं प्रादुर्भाव याच्यामध्ये महत्त्वाचं सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आपल्या जीवनाचा संशय फुटणार आहे. मग हा परमेश्वर त्याला आपण म्हणतो परमेश्वर आहे. सनातनम येनम आहो, मोठा श्लोक आहे. सनातन शब्द म्हणजे जो
आरंभीपासून सनातन आहे, जो कधी नष्ट होत नाही, जन्माला येत नाही, त्याच्यापासून ज्याप्रमाणे पाण्यावर बुडबुडा येतो त्याप्रमाणे हे जे ब्रह्म आहे यातून देव स्वतः स्वयंमेव प्रगट होतात. आदि मुख्य देव जो येते ओम स श्री शहा पुरुष हा देव नष्ट होत नाही, जसे तसे असतात. ज्याप्रमाणे मासा पाण्यावर येतो दिसतो आणि पुन्हा पाण्यात जातो, पाण्यावर येतो दिसतो पुन्हा पाण्यात जातो, त्याप्रमाणे हे देव ब्रह्म जे आहे ज्याचा नाश होत नाही, सनातन ब्रह्म जे परम ब्रह्म, तर त्या ज्येष्ठ ब्रह्मामधून हा परमेश्वर आपलं स्वरूप प्रकट करतो आणि त्याच्यामध्ये पुन्हा विलुप्त होतो, पुन्हा प्रकट होतो, पुन्हा लुप्त होतो. म्हणजे अनंत कोटी वर्ष आरंभ मध्ये शेवट याला नाही. एवढे जरी विज्ञान ओरडलं ना त्याला आरंभ मध्ये शेवट सापडणार नाही, अशी वस्तुस्थिती आहे. हा जो मुख्य परमेश्वर आहे, ह्या परमेश्वराने ओम आतो देवांतून चक्रमे पृथ्व्या सप्तधामवी या पृथ्वीला बसून 7 जग निर्माण केली. गणेश लोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक, विराट लोक, अशा 7 लोक निर्माण केले 7 पावलं फिरून. आणि मग त्रिणी पदान विचन गोपाद धर्म धारयन, हा भगवंत 3 पदाने पावले आणि त्यांनी विस्तार केला. सत्य वैकुंठ कैलास त्रिणी पदान विचक्रमे तो फिरला. आणि इथे त्रिणी पदान विचक्रमे हा जो प्रश्न आहे याच्याकरता बराच वाद आहे, पण आपल्याला तिथे काय पडायचं नाही. त्रिणी पदान विचक्रमे 3 पावला दाखवले त्यांनी भूर्भुवः स्वः. त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की 3 पावलं जे आहेत ही 3ही पावलं ह्या देवाच्या शरीराच्या छातीवर आहेत. तो भगवंत परमात्मा आपल्याला म्हणजे आपला हिंदू धर्माचा मुख्य देव आहे. आपल्या हिंदू धर्माचा मुख्य देव जो आहे तो ओम सहस्रीशा पुरुषा सहस्राक्षा 6 सहस्रपात ऋग्वेद यजुर्वेद पुरुष सूक्त दिलेले आहे, ते वाचून पहा, म्हणजे तुम्हाला त्या आपल्या मूळ परमेश्वराची मुख्य ओळख होईल. तर याचं कारण असं आहे की हे जे लिहिलेले शास्त्र, आता वडाचा बियामध्ये वडाचा वृक्ष असतो आणि ते वडाचं बी लावलं की पुन्हा तसाच मोठा वृक्ष तयार होतो, पुन्हा त्या वडाला तसंच बी येत, मागचा वडा जाळला बी जाळला पुन्हा लावलं की पुन्हा तसाच वृक्ष. असं अनंत कोटी वर्ष हे सारखं घडामोड चालू असते. तर हे सगळं जग संपन असं जे म्हटलं जाते खोटे आहे. जग कधी संपणार नाही, त्याला आरंभ मध्ये शेवट नाही, उलट वाढत जाणार. जीवसृष्टी ही जी आहे ही कधी नष्ट होत नाही. आता हे वडाचं बी तुम्ही जाळलं, मग आता वडाचं बी जाळलं तो उगवणारच नाही. मग याचा अर्थ असा आहे की जे ब्रह्म आहे ते जो परमात्मा आहे तो झाला संपला तर जग पुन्हा कसं काय निर्माण होईल, हा महत्वाचा मुद्दा आहे. नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. परमेश्वर आहे म्हणून जग आहे, परमेश्वर नसता जग कसं राहील. हा परमेश्वर आहे म्हणून त्याने बस सांगतो सत्व बीज जाळून टाकलं, सत्व संपला आणि मग पुन्हा कसं काय प्रगट झाला, पुन्हा कसं काय बीज उगवायचं. ज्वारी जाळली आणि पेरली उगवणार नाही, ज्वारी दळली पेरली उगवणार नाही. तिची जी संघटना आहे ती जशी तशी राहिली पाहिजे तेव्हा ती उगवणार. तसा हा जो मूळ परमेश्वर आहे तो जसाची तसा आहे, त्याच्यामध्ये काही फरक झाल्याने होतही नाही. आता वडा पिंपळा झाडे आपण कापलं, पुन्हा त्याला तसाच पाला फुटला, पुन्हा कापलं पुन्हा त्याला तसाच पाला फुटला. म्हणजे ही जे मूळ ब्रह्म आहे ते नष्ट होत नाही. त्या ज्येष्ठ ब्रह्म सनातन येणं आहू ब्रह्म म्हटले ते नष्ट होत नाही. म्हणून हा जो मूळ मुद्दा आहे हा परमेश्वर आहे, सनातन परमेश्वर. याला कोणी निर्माण करताना नाही, याला कोणी आई वडील नाही, तो स्वयमेव माता पिता आहे, त्याचा तोच आहे, त्याचं गुह्य तोच जाणे, बाकीचं कोणी जाणू शकत नाही. त्याला कोणी विचारलं तुम्ही कसे काय प्रगट झाले हो, पाण्याचा बुडबुडा कसा काय आला हो,
पाण्यावर पाण्याचा बुडबुडा आला आणि तो एकूण तिकडे फिरला. पाण्याचा बुडबुडा कसा आला हा प्रश्न येतो. त्याच्यामध्ये काय हालचाल झाली पाण्यामध्ये म्हणून तो बुडबुडा झाला. तसं ब्रह्माची हालचाल झाली त्यातून हा परमात्मा प्रगट झाला. प्रगट स्वयंभू झाला. म्हणजे स्वयंमेव स्वयंभू, त्याला कोणी बंधनकारक नाही आणि त्याचं कोणी हे पण करू शकत नाही. आता प्रत्येक शंकरचे आईवडील कोण, यांचे आईवडील कोण, हे जे काथाकूट चालू आहे तुमचा, तो फक्त सगुण स्वरूपात चालू आहे. पण ब्रह्मस्वरूपामध्ये हा काथ्याकूट किंवा विचाराला वाहू नाही. पाण्यावर जसं बुडबुडे येतात आणि ते काही वेळ स्थिर राहून पुन्हा पाण्यात मिळतात, तसं हे जग ब्रह्मस्थितीतून प्रगट होतं पण त्यात मिळतं. आता तुम्ही म्हणता बा एवढी आनंद कोटी ब्राह्मण येतात कुठं, हे कुठं निर्माण होतात, याचा शोध अजून काय जगाला लागला नाही. मग पुराणामध्ये असं आहे, शास्त्र आहे की भगवान आदी नारायण जो आहे, ओम सहस्रीशा सहस्र सहस्रपाद, हा जो मूळ देव आहे, याने आपलं सौम्य रूप धारण करून शेष चारणा शेष शाहीवर झोपला आणि त्या समुद्र निर्माण करून त्याच्यामध्ये झोपला. हा जो क्षीरसागर समुद्र आहे भला मोठा, त्याचा अंत लागत नाही, एवढं मोठं ते क्षेत्र आहे. मग आता थोडक्यात सांगतो की हे कसं तयार होतं. हे जे सगळं आहे, आकाशामध्ये ढगं आली, ढगं आल्यानंतर त्या ढगामध्ये काही वेळा ढगामध्ये मासे पण असतात, ते जिवंत खाली पडतात. काही वेळा ढगातून बर्फ खाली पडतं, बर्फाचे खडे, पाणी होतं ना ते. तसं क्षीरसागरामध्ये, भगवंताच्या क्षीरसागरामध्ये ग्रह तारे हे आपोआप तयार होतात. कोट्यावधी आकाशगंगा तयार होतात. आणि जसा बर्फाचा पाऊस पडतो, पावसातून जसं बर्फ खाली पडतो, तसं या क्षीरसागरातून भगवान आदी नारायण जो आहे, त्याच्यामधून क्षीरसागरामधून सगळे ग्रह तारे जीव सगळे बाहेर पडतात. म्हणजे हे क्षीरसागरात देव का राहतो, याचं उत्तर तुमच्या कोणाकच नाही अजून. का नाही दिलं उत्तर? कारण तुम्ही प्रत्यक्ष जाऊन भेटला नाही देवाला, पाहिलं नाही, नुसत्या गप्पा मारल्या. तुम्ही प्रत्यक्ष देवाजवळ जाऊन राहा, तिथला अनुभव घ्या काय चालतंय बा तिथं. तर त्याचं शास्त्र असं आहे की ज्याप्रमाणे बर्फात आकाशात ढगे येतात, ढगामध्ये बर्फ तयार होतं, काही मासे तयार होतात, ते खाली पडतात जीव. तशा प्रकारे 84 लक्ष योनीचे जे जीव आहेत, हे सगळे जीव आणि जे ग्रह जे आहे सध्या आकाशगंगा जे आहेत, ह्या आदिनारायण जो भगवंत क्षीरसागरामध्ये राहतो, त्याच्यामध्ये सगळे निर्माण उत्पन्न होतात. वाढता 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 जड होतात, मोठे होतात, मी एकदम एकदम बाहेर पडतात. जसं बर्फ ढगातून खाली पडतो, तसे हे सगळे तारांगण बाहेर पडते, आकाशगंगा बाहेर पडतात. आणि मग त्या काही पेटतात, काय ग्रह बनतात, काही तारे बनतात, काय जीवसृष्टी राहते. ही जीवसृष्टी जी आहे, पृथ्वीवर जीव निर्माण झाला असा सिद्धांत मानला. असं नाही. ज्यावेळा ही पृथ्वी जी आहे, ही भगवंताच्या क्षीरसागरामध्ये निर्माण झाली आणि तिथून बाहेर यायच्या आधी सगळे जीवजंतू 84 लक्ष एवढे जीवजंतू तिथं पाण्यात तिथं तयार झाले क्षीरसागरामध्ये, आणि ते पृथ्वी असून ती पृथ्वी बाहेर पडली. हा मूळ सिद्धांत इथं आहे. तुम्हाला अनुभव पाहायचा असला तर तुम्ही तपश्चर्या करा, साधना करा, आणि ते जाऊन पहा कसं चालतंय ते. हे नियंत्रण कसं चालतं, कक्षा कसे चालते, काय चालते, पुराण आहेत. गणेशलोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्तलोक, विराट लोक, हे 4 लोक, 7 लोकांपर्यंत भगवंती. मग पुढचे 4 लोक आहेत. महाविष्णुलोक म्हणजे गोलोक आला, नंतर स्कंदलोक, नंतर पार्वती लोक म्हणजे या ठिकाणी महापंचसागरेश्वरी माते लोक आला,
त्याच्यानंतर आलं रुद्रलोक, म्हणजे शिवलोक, महारुद्र शिवलोक आला, आणि त्याच्या पुढे परमधाम आहे अनंत कोटी प्रकाश शांतरावर, आणि तिथं भगवान हा परमात्मा राहतो. त्यांचा हे नियंत्रण कक्षा चालते. त्या क्षीरसागरामध्ये, क्षीरसागरा भला मोठा क्षीरसागर, त्याचा अंत लागत नाही एवढा मोठा, आणि त्याच्यामध्ये मग हे सगळे जीव जंतू सगळे तयार होतात. आणि तिथं तयार झाल्यानंतर मग तिथून ते ज्या ग्रहावर त्या जीवजंतूंची निर्मिती होऊन थाट त्या पृथ्वीवर झाली 84 लक्ष योनीची, मग तिथून पुढं ती पृथ्वी त्या क्षीरसागरामधून बाहेर पडली, सूर्य बाहेर पडला, चंद्र बाहेर पडला, मग ते सगळं वातावरण हे आकाशगंगा तयार झाली. अशा रोज आकाशगंगा येतात, बाल आकाशगंगा. त्यांना आता प्रकाश नाही, पण कालांतराने त्या पुन्हा प्रकाशित होतात, काय होत नाहीत. तर त्याचं कारण असं आहे की हे सगळं जगसृष्टीचं जे नियंत्रण कक्ष आहे ते आहे आदिनारायण श्रीवत्सवक्षा भगवंत क्षीरसागरात राहतो त्याच्याकडे. कारण तिथे सगळे तयार होतं. बर्फाचे जे खडे बांधतात, पाण्याचे बर्फ बनतो, खडे बांधतात खाली पडतात, तसे क्षीरसागरमध्ये जे पाणी बर्फ आहे, समुद्र आहे, क्षीरसागर आहे, अमृत आहे किंवा काय वस्तू आहेत, त्या ठिकाणी सगळे जीवजंतू तयार होऊन मग त्या ग्रहावरती ते सगळे जीवजंतू थांबतात, आणि त्या क्षीरसागरातून बाहेर पडलेली ही पृथ्वी म्हणजे भगवान परमात्मापासून ही पृथ्वी आलेली आहे. याच्यावर ही जीवसृष्टी आहे. पृथ्वी जीवसृष्टी वापर निर्माण झाली, मच्छ्या अवतारातून कच्च्या अवतारातून, त्या असं नाही. कारण मानव हा परमेश्वराने निर्माण केला आणि सृष्टीवर ठेवला, आणि त्या पृथ्वी बाहेर काढली आणि दिली सोडून फिरायला सूर्याभोवती. तर अशा दृष्टीने हे थोडक्यात सांगितलं, शास्त्र फार सांगायला वेळ नाही. तर त्या ठिकाणी जे आहे मूळ ठिकाणी भगवान तुमचा म्हणजे क्षीरसागरात राहतो, पाण्यात राहतो. काय कारण त्याचं? अहो आमचा भगवान पाण्यात राहतो म्हणून जग जगतंय. तो पाण्यात नसता सगळं उपाशी मेला असतं, माहितीये. तो पाण्यात क्षीरसागरात राहतो म्हणून जग तयार होतंय, हे सारखं फिरतंय, गोल फिरतंय, सगळं चालतंय. तो जर क्षीरसागरात राहिला नाही तर जगसृष्टी निर्माण होणार नाही. आकाशामध्ये ढगे येणार, भुरभुर भुर पांढरे, पाऊस पडणार नाही. जेव्हा आकाशामध्ये घट्ट पाणी ढग येतील तेव्हा पाऊस पडेल, गारा पडतील, त्यातून मासे किंवा जीवजंतू पडतात. तशा प्रकारे क्षीरसागरमध्ये सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे. ही पहिला भाग सांगितला गेलेला आहे. आता याच्या पुढचं भगवान शंकराची सृष्टी कशी आहे ते पाहायचे आपल्याला. तर या ठिकाणी ते सांगतात हे सुजी, पूर्वी आपण सृष्टीचे वर्णन केले, पण आता आम्हाला सविस्तर सांग. तो सुत म्हणाले, हे मुनिवर हो, परमात्मा देव महेश्वर महादेव प्रकृती तथा तत्वापासून परे आहेत, म्हणजे पलीकडे. आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा होतो, परे म्हणजे पलीकडे. महादेव जे आहे परमेश्वर हे प्रकृती परे म्हणजे जे काय सृष्टी दिसते सगळं याच्या पलीकडे. त्यांना कोणी स्पर्श करून आपण म्हणतो शंकर भगवान मसवाडीत जातो, भ्याऊ नका मसवाडीत मंदिर बांधली, चुकीचं आहे सगळे. शंकर भगवान मसवाडीत राहतो याचा अर्थ फार वेगळा आहे. ते मुद्दाम सांगावं लागतं की सगळं जग अनादी शांत होतं, कुठं काय राहत नाही, जीव राहत नाही, जंतू राहत नाही, पाणी सगळं संपून जातं. त्यावेळेला सगळं मशान बनतं, कुठंच काय राहत नाही. त्यावेळेला भगवान एकंड राहतं, म्हणजे मशान राहतो म्हणजे परमेश्वर अमर आहे. शंकर हे तर सिद्ध झाले वाक्यावर, सत्यम शिवम सुंदरम. तर भगवान या ठिकाणी परमात्मा जो आहे शंकर भगवान तो अमर आहे, तो नष्ट होत नाही. कारण तो मशान जातो, ते म्हणताना मसवाडे जातो शंकर,
अहो शंकर भगवान म्हसवाडीत राहतो तुम्ही म्हणलाय, पण शंकर म्हसवाडीत राहतो याचा अर्थ फार वेगळा आहे. सगळं जग संपतं, कोण राहत नाही, सगळं निघून जातं, पार झिरो होतं. म्हणजे कुठं अंधार उजड काय नाही, त्यावेळेला एकटे भगवान शंकर असतात. आणि ते एकटे भगवान शंकर ज्यावेळेला असतात त्यावेळेला तो मशान म्हटले. मशान म्हणजे जगाचा प्रलय काळ, याला मशान म्हटलेलं आहे. जगाच्या प्रलय काळामध्ये भगवान शंकर अमर राहतात हा सिद्धांत आहे. त्याचा अर्थ न कळला म्हणतो लोकांनी त्याचा अपभ्रंश करून शंकर म्हसवाडीत राहतो पाळा, शंकर म्हसवाडून पाळा, त्याच्याकरता वाकडं तिकडं लिहून काहीतरी वाकडं लिहून ठेवलं. तर या ठिकाणी महेश्वरी प्रकृती पर्याय आहेत. म्हणजे जे काय दिसतंय ज्ञान होतं याच्या पलीकडे भगवान शंकर आहेत. निर्गुण निराकार सगुण साकार स्वयमेव आहेत. भगवान शंकर हे स्वयमेव आहेत. ब्रह्मामधून स्वतः पाण्यावर बुडवाडा येतो, तसं ब्रह्मामधून शंकर स्वतः प्रगट झाले. पाण्यातून मासा वरतो खाली जातो, पाण्यातून वरतो खाली जातो. तशा प्रकारचे भगवान परमात्मा ब्रह्मातून बाहेर येतात आणि पुन्हा ब्रह्मात शांत होऊन राहतात. म्हणजे किती महत्वाची गोष्ट आहे. हा देव जो आहे परमात्मा आपला तो अमर आहे, अमर तो नष्ट होत नाही, याला म्हणून सनातन धर्म. आपल्या धर्माचा संस्थापक कोणी नाही, परमेश्वर आहे. त्रिपदान विचक्रमे विष्णू गोपाद धर्माने धार आहे. ज्याने छातीवर 3 पावलं धारण केलेत त्याने जगाची रूपरेषा आखून ठेवून सगळ्यांना नियम लावून दिले. काय नियम लावले? ज्वारी बाजरी गहू तांदूळ या सगळ्यांना अक्कल आणि धर्म शिकवला. ज्वारी सारखं वाढायचं, फरक होऊन द्यायचं नाही. बाजरी सारखं वाढायचं, फरक होऊन द्यायचं नाही. आणि गायनी गाय सारखं, बैलाने बैलासारखं, हत्तीने हत्तीसारखं, माणसाने माणसारखं, स्त्रीने सारखं, अशा 84 लक्ष योनीला छंद आणि स्वरामधून ही सगळी रूपरेषा आखून दिलेली आहे. त्या साच्यातच तो जीव जन्माला येतो, साच्या बुडून येत नाही. डीएन जे आहेत त्याचे आर्यन डीएन जे आहेत ते जसे तसे प्रत्येकाला वेगवेगळे दिले आहेत. आता ज्वारी आहे, ज्वारीवर बाजरीचं जर रोपण केलं तर ज्वारी आणि बाजरीचं हायब्रिड पीक तयार होतं का हा प्रश्न आहे. आणि ज्वारीवर जो हायब्रिड पीक तयार केलंय बाजरीचं ज्वारीचं हायब्रिड, म्हणजे याच्यावरती छंद आणि स्वर जे आहेत मूळ त्यांचे एकमेकांना संयुक्तपणाने जवळ आणलेलं आहे. त्यामुळं हे पुन्हा संकरित वाण जरी तयार झाला असला तो उदाहरणार्थ गायचे छंद षडजा स्वर यातून माणूस जन्माला येतो. मग गायचे छंद षडजा स्वराला त्रिस्तूप दैव स्वर आणला आणि ती एकमेकांना संगनमंथन ठेवला तर त्याच्यातून म्हणजे टू बेबी वगैरे अशी शक्ती किंवा जीव तयार होत, हायब्रिड ज्वारी तयार होते. म्हणजे ही छंद स्वर जे आहेत हे जर एकमेकांना मिळत चालले तर अनुवंशिक दोष जे आहेत ते तयार होण्याची शक्यता असते. म्हणून भगवान कृष्णाने सांगितलं गाची छंद माझी विभूती, तिचा अभ्यास करा, कारण त्याशिवाय जगतसृष्टी तुम्हाला कळायची नाही. ही जगतसृष्टी जी आहे ना ही जशी तशी हजारो पिढी आलेली. मायो त्रिशतम तनास दद्महे तरस्य मंदी धावती. मानवाला 30,000 सुख दिलेली आहेत आणि ती सुख वाढवण्याकरता सोमरस जो आहे तो 2 धाराने वाहतो आणि तो हे सगळं तयार करतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये 30,000 जनुक आहेत. ही 30,000 सुख व्याधा सांगितली त्याच्या इंग्लिश नाव जनुक, जीन्स. ही जशी तशी आतापर्यंत आहेत. ही जी सृष्टी निर्माण केली याच्यामध्ये जनुक जे आहेत ती जशी तशी आहेत.
रंगसूत्र आहे ती जशी तशी आहेत, गुणसूत्र आहे ती जशी तशी आहेत. याच्यामध्ये काय सांगितलं, ओम या आयो त्रिशतम तना सहस्रांच दद्महे तरसे मंदी धावती. म्हणजे हे भगवान शंकराने जी सृष्टी निर्माण केली तिच्यात जे काय गुणधर्म ठेवून दिलेले आहेत ते जसेचे तसे आहेत. म्हणून या ठिकाणी आपण तो शिवलिंग म्हणजे आपण शंकराचं शिवलिंग जे म्हणतो ते शिवलिंग नसून गुणसूत्र जे आहेत, जीव पेशीमधली 23 रंगसूत्र जोड्या, त्या जोड्या ज्या आहेत त्यांनी त्या शुक्राणू ठेवलेल्या आहेत. जशाच्या तशा हजारो पिढ्या तशाच पुढे चालल्यात. म्हणजे गाची छंदाचं स्वरूप जे आहे हे स्वरूप बदललेलं नाही, तसंच आहे. मानवासारखाच माणूस, स्त्रीसारखी स्त्री, पुन्हा त्याच्यात फरक नाही. ह्या धर्माचं त्या धर्माचं त्या धर्माचं. अनेक लोकांनी आपले पंथ बदलले पण तुमचं शरीर बदलता आलं नाही. तुम्ही धर्म बदलला आणि धर्मांतर झालं तुमचं, मग तुमचं शरीर पण बदलायला पाहिजे, ते बदलत नाही. जोपर्यंत तुमचा शरीर बदलत नाही तोपर्यंतच हा सनातन धर्म आहे. म्हणजे सनातन धर्मात जो आहे प्रत्येक माणसाला 2 डोळे आहेत आणि सगळे अवयव पूर्ण आहेत. कुठल्या निम्या पंथ जरी तुम्ही पाहिले कुठल्या जातीचे तरी त्यांना 2 डोळेच आहेत. आणि त्याप्रमाणे हा सनातन धर्म. सनातन धर्म म्हणजे कसलाही बदल न होताना जसाची तशी हजारो पिढी जग सृष्टी राहणार, याला सनातन धर्म म्हटलेला आहे. तो हे भगवान शंकर यांनी आता आपल्या पुढच्या पद्धतीने सांगायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी जीवसृष्टी. आता हे जीवसृष्टीचा जो विषय आहे तो म्हणजे प्रत्येक वेळा बदलतो. आता विष्णू पुराणात आपण घुसलो की विष्णूच्या भगवंताच्या नाभीतून ब्रह्मोदन त्यांनी भगवान विष्णू श्वास वेद निघाले. ते ब्रह्मोदन काने साठवले, त्यांच्यापासून 7 झाले. क्रतुपुल पुलस त्या त्रिअंगिर वशिष्ठी त्या 27 पासून 88 झाले. त्यांचा वंश वाढला. म्हणजे हे जे आहे, मग आता या ठिकाणी भगवान विष्णूच्या नाभ कपाळामधून ईशान रुद्र म्हणजे भगवान शंकर प्रगट झाले. त्यांच्या डाव्या भागातून पार्वती, पार्वतीच्या डाव्या भागातून उजव्या भागातून डाव्या भागातून लक्ष्मी आणि उजव्या भागातून राधा प्रगटली. हा इतिहास सांगितला तो शिवपुराणात. आता विष्णू शिवपुराण विष्णू पुराण सांगितलं. मग तशा दृष्टीने या ठिकाणी काय सांगितलं, बा शंकर भगवंतापासून विष्णू झाला. मग त्याच्या नाभीतून ब्रह्मदेव प्रगटला. मग त्याने जगसृष्टी केली हे इथं दाखवलं. मग आता देवीच्या पुराणात गेलो आपण, गेलो तर प्रत्येकाला अधिष्ठान देऊन ते लिहिलेलं आहे. मग हे प्रत्येक एकाच वेळेस सगळं घडलं का हो नाही. विष्णू भगवंत अधिष्ठान मिळालं तेव्हा ती सृष्टी विष्णुरूप झाली. मग त्याच्यानंतर प्रलय होऊन काय कारण संपला, अनायसान झाला. पुन्हा शंकर भगवंताच्या स्वरूपामध्ये पुन्हा सृष्टीमान झाली. हे जग संपलं, मग पुन्हा देवी, मग देवीच्या स्वरूपात पुन्हा जग सृष्टीमान झाली. पुन्हा अनायसान झाला, सगळं जमलं. मग पुन्हा गणेश स्वरूपात, विष्णू स्वरूपात, गणेश स्वरूपात सृष्टी, विष्णू स्वरूप ब्रह्मदेव सृष्टी, विष्णू स्वरूपात सृष्टी, नंतर शिव स्वरूपात सृष्टी, इंद्र स्वरूपात सृष्टी, दत्त स्वरूपात सृष्टी, विराट स्वरूपात सृष्टी. अशी ही जी आहे ती चक्र ही अनंत कोटी वर्ष चालू आहे. आणि याचा शोध लागणे अवघड आहे. पिंपळाचं झाड तोडून टाकलं, फांद्या बिंद्या सगळ्या काढ्या, खोड जागेवर राहिलं, पुन्हा त्याला फांद्या फुटला, तसंच ते झाड तयार झालं. तशा प्रकारचं हे जे ब्रह्म आहे, त्या ब्रह्मावर जे हे जग वाढलेलं आहे हे सगळं संपून जातं, काय राहत नाही. आणि ते संपून गेल्यानंतर काय राहत नाही. पुन्हा भगवान परमात्मा प्रगट झाले की तिथून पुन्हा सृष्टी पुन्हा जशी तशी तयार होते.
मग परमेश्वर एकच आहे, अनेक नाही. लक्षात त्याचं नाव आहे ओम सहस्र पुरुषा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपा सहृता दशांगुलम. तेव्हा या जे समाजाने लिखाण करणाने प्रत्येक देवाचं पौराण वेगळं केलं. प्रत्येक देवाला अधिष्ठान देऊन त्याला मुख्य मानलं. प्रत्येक घरातला माणूस प्रत्येकाने मुख्य मानला. अशा दृष्टीने सगळी रचना विविध प्रकारची जगात झालेली आहे आणि तो भ्रम आपल्याला होतो. मग आपला हिंदू धर्म जो आहे, सनातन विश्व हिंदू धर्म जो आहे, काय लोकांना सनातन शब्द व्याजात नाही. सनातन शब्दाचा ओळ पहिली अशी आहे, सनातनम येनम आहो, हे ज्येष्ठ ब्रह्म आहे. सनातन ज्येष्ठ ब्रह्म याला म्हणतात. ते कधी नष्ट होत नाही. मग याच्यातूनच परमात्मा स्वयं प्रगट झाला, म्हणजे ब्रह्म जे आहे तोच परमेश्वर प्रगट झाला. मग यांनी सगळ्या सृष्टीला रूपरेषा लावून दिली. ज्वारी सारखी ज्वारीच वाढली पाहिजे, लिंबासारखा लिंबच वाढला पाहिजे, आंब्यासारखा आंबाच वाढला पाहिजे, वडासारखा वडच वाढला पाहिजे. काय फरक होता उपयोगच नाही. बघा हे किती पद्धतीने प्रत्येकाला जीव आहे. वृक्ष जे आहे त्यांना जीव आहे, जीवसृष्टी आहे. प्रत्येक झाडातून जीव बोलतो. आपली थोडी ताकद नसल्यामुळे आपण बोलू शकत नाही. गोरक्षनाथांना ही विद्या होती. वनस्पती जवळ उभे राहिले, बोलायचे, बोला तुम्ही काय काय करता, काय काय गुण होतो, कसे कसे होतो. मग त्या दृष्टीने ते लिहून काढायचे. तुळस कशावर, आंबा कशावर, वृक्ष कशावर, खैर कशावर, हिवर कशावर, हे सगळ्या पद्धतीचे निर्णय वृक्ष वनस्पती हाणत त्यांचं सगळं ज्ञान त्यांना होतं. ते ज्ञान आपल्याला झालं तर आपण प्रत्यक्ष सगळ्या वनस्पतीची माहिती आपल्याला बोलून त्या माहिती देतील. तुळशी म्हणली माझ्यामध्ये ओझोन नावाचा वायू आहे. पिंपळ म्हणला माझ्याकडे 24 तास प्राणवायू आहे. औदुंबर म्हणला माझ्याकडं वैश्वानर गार्हपत्य अग्नी आहे. मग अशा दृष्टीने प्रत्येकाने आपलं ज्ञान सांगा सुरुवात. तर ही सृष्टी जी आहे ही सगळी सजीव सृष्टी आहे. निर्गुण निर्जीव असं काहीच नाही. जे बोलत नाही त्यांना आपण निर्गुण म्हणतो. हा दगड आहे, हा दगड सुद्धा शून्यातून म्हणजे आकाश, वायू, तेज, पाणी, पृथ्वी तत्वात आला. तर याला सुद्धा जीव आहे. हा दगड ज्याला आपण म्हणतो तो त्याला जीव आहे. मग तो जीव आहे. मग त्या दगडातला जो जीव आहे, दगडाला तो आपल्याला का बोलत नाही, तत्वज्ञान का सांगत नाही? त्याचं कारण आहे की आपण जेव्हा दगडाच्या स्वरूपा इतका अभ्यास करून ज्ञान मिळू तेव्हा दगडातला जीव बोलू लागतो. दगडातला जीव बोलतो. आता आपल्या अक्कलकोट मंदिरात पाषाणशिला आहे. या ठिकाणी जगातले पहिले ब्रह्मदेव होते. तर त्यांनी विष्णूच्या श्वासातले जे वेद आहेत त्यांनी ग्रहण केले आणि मग ते ग्रहण केल्यानंतर या शिळेवरती हात ठेवायचे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात् असं म्हणून हात पुढे गेले. ह्या 24 अक्षर गायत्री मंत्रात जेवढी काही शक्ती आहे तेवढे जीव सृष्टी निर्माण झाली. मग समजा पुढे तर पुन्हा हात ठेवले. ओम तत्सवितुर्वरेण्यं, हात पुढे गेलेच नाही, जागेवरच राहिले. मग त्यावेळेस त्या स्वरामधून मानव प्रजा किंवा एक ज्ञानी प्रजा प्रगट झाली. म्हणजे देवप्रजा हात पुढे गेला, देवप्रजा आली. हात एकदम पुढे गेला, देवप्रजा निर्माण. हात जागेवर थांबले, मानव प्रजा आली. आणि मागं जेव्हा हात सरगले म्हणून त्याच मंत्रातून तेव्हा त्या ठिकाणी राक्षस निर्माण झाले. तर ही जी परिस्थिती आहे ही पाषाणशिला म्हणजे याला जीव आहे. ही पाषाणशिला म्हणजे तुम्ही हात ठेवले की तुम्हाला शरीरात मुंग्या येणार. तुमच्या शरीरात कुठं कुठं अवयव दोष दाखवणार. आणि पुन्हा तुम्ही 2-3 महिने येऊन तिथं हात ठेवले का तुमच्या शरीराला मुंग्या वगैरे सगळं गेल्यास मग तुमच्या शरीरातले अवयव नवे तयार झाले. तुमच्या शरीरात काही इडापिडा आहे ते संपली. अशा दृष्टीने हे शास्त्र आहे. म्हणजे पाषाणशिला जे आपल्याकडे आपल्या कल्की दत्त मंदिरात
त्याला जीव आहे. म्हणजे पाषाण सगळ्या दगडांना जीव आहे, सिद्ध झालं. दगडामध्ये अग्नी आहे, दगडावर दगड आपटला का अग्नी प्रगट होतो. म्हणजे वैश्वानर जो अग्नी मानवाच्या शरीरात आहे, सर्व प्राण्यामध्ये आहे, तोच परमेश्वर अग्नी दगडात सुद्धा आहे. ह्या सिद्धांत सिद्ध झाला. का? गारगोट घातली का झाला पेटली, जरा ठिणग्या पडल्या. दगडावर दगड जोरात हाणला का ठिणग्या पडल्या. लाकडावर लाकूड घासलं का ठिणग्या पडल्या. म्हणजे हे जे सगळं आहे, वाळल्या लाकडावर लाकूड घासलं का ठिणग्या पडतात. म्हणजे त्याच्यात सुद्धा वैश्वानर नावाचा अग्नी म्हणजे प्राणात्मा आहे, म्हणजे जीव आहे. दगडा जीव आहे का नाही? दगडावर दगड घासून बघा, अग्नी प्रगट झाला का नाही? झाला. मग तशा दृष्टीने मानवाच्या शरीरामध्ये वैश्वानर नावाचा अग्नी सृष्टी निर्माण करणारे याच्यामध्ये विधी आहे, तर त्याप्रमाणे तो दगडाच आहे. आणि दगडच आहे म्हणजे दगडात जीव आहे. म्हणून हिंदू धर्मामध्ये दगडाच्या मूर्ती बनवण्यात आल्या. त्यातून त्यांना वैश्वानर नावाचा जो अग्नी आहे तो मूर्तीमध्ये आहे, आणि तो देव स्वरूप धारण करतो. गणपती, शंकर, विष्णू स्वरूपात. त्याप्रमाणे सगळं कार्य चालतं. जास्त चांगला वेळ नाही, वेद वाचा म्हणून तुमच्या लक्षात येईल. एक सांगतो की औदुंबरामध्ये गार्गपत्य अग्नी उर्फ वैश्वानर नावाचा अग्नी आहे. आणि तो अग्नी जेव्हा आपण औदुंबर झाडाखाली बसू तेव्हा वैश्वानर नावाचा जो अग्नी आहे तो आपला जो शरीरात अग्नी वैश्वानर नावाचा प्राणवायू आहे तो आपल्या शरीरात उतरतो. आणि संतृप्त अवस्था झाली की आपला दत्त महाराजांचा गुण येतो किंवा दत्त महाराज दिसतात, भक्त साक्षात्कार होतो. कारण आपल्या शरीरामध्ये आपला देव पाहण्याकरता जी ऊर्जा किंवा जी शक्ती पाहिजे ती औदुंबरातून मिळते. तसं आपण पिंपळाखाली बसलो तर पिंपळाखाली प्राणवायू बाहेर येतो. तो प्राणवायू आपल्या शरीरात इतका पसरतो की प्राणवायू बेंबीपासून वर शरीरात कार्य करतो आणि आपण वायू बेंबीपासून खाली कार्य करतो. तर थोडक्यात सांगायचा मुद्दा असा, गार्गे अग्नी हा अग्नी जो आहे तो पिंपळामध्ये आहे. मग पिंपळाच्या रिद्धी सिद्धी साहित्य आहे सगळं, ते पिंपळा झाडाखाली जर आपण कायम बसलो तर तिथून जो प्राणवायू तो आपला सारखा मिळत राहतो. आणि तो प्राणवायू ना आपला शरीराला प्राणवायू हे दोन्ही जेव्हा एकरूप होतील, संतृप्त वातावरण होईल. तसा संतृप्त वातावरण होईल तेव्हा पाऊस पडतो. तसं आपल्या शरीरात संतृप्त अवस्था जेव्हा निर्माण होईल तेव्हा आपल्याला ब्रह्मदेवाचं दर्शन होईल किंवा 33 कोटींचं दर्शन होईल, पितरांचं दर्शन होईल. कुठं? पिंपळा झाडामध्ये. मग आता वड्या झाडाला जाऊ आपण, बाई तो आली काय सत्यवान सावित्री आली, वड सावित्री पौर्णिमा लोक पाहतात, वडाला पूजा करा, वडाला पूजा करा, वडाची पूजा करा. का पूजा करायची? काय त्याच्या एवढं? वडाच्या शरीरामध्ये वडामध्ये दक्षिण अग्नी नावाचं वायू आहे. ह्या सृष्टी निर्माण करताना प्रत्येकाला जीव दिला आणि त्यांना कार्य दिलेलं आहे, त्यांच्यामध्ये दक्षिण अग्नी. दक्षिण अग्नी याचा अर्थ आहे दुष्टांचा संहार करणे आणि सुरक्षित राहणे. किंवा आपल्या शरीरात जे काय निर्णय प्रकारचे वायू आहेत म्हणजे शक्ती आहेत वाईट, किंवा आपल्याला जो कोणी त्रास देत असताना आपल्याला जर आदृश्य काय येत असेल तर वड्या झाडाखाली बसल्यावर नंतर आपल्याकडं दक्षिण नावाचा अग्नी येतो. आणि मग ते आपल्या शरीरातलं सगळं काय जळमट पिढा असेल ते हटवतो, जाळ होतं, जळून जातं. म्हणजे म्हणून पिंपळा वड्या झाडाला मरतो. तुळशी वजन नावाचा वायू म्हणजे आयुष्य वाढतं. पांडुरंग गळा, तुळशी हार गळा, काश्य पितांबर. तर तुळशी जी आहे, हे तुळशी जी आहे, तुळशी वजन नावाचा वायू देते. आणि वजन नावाचं वायू दिल्यानंतर आपलं आयुष्य वाढतं. हे तुळशीचं महत्व. अपघाती मृत्यू माणसाला तुळशीच्या पूजा केलं येत नाही. सतत तुळशी पूजा केल्यानंतर अटॅक कमी होतो. सतत तुळशी पूजा केल्यानंतर माणसाच्या जीवनात नवीन चैतन्य येतं.
तुळशीमध्ये ओझोन नावाचा वायू हा लक्ष्मीकारक वायू आहे. आपल्या शरीरात जेव्हा ओझोन नावाचा वायू तयार होईल तेव्हा हातात पैसा टिकन, तेव्हा आपण श्रीमंत होऊ. तसे होणार नाही. व्होल्टेज नंबर 3 हा आपल्या शरीरामध्ये असतो. तो जर पॉझिटिव्ह 5 आणि 6 आला तर आपल्या हातामध्ये काय पैसा म्हणजे वजन आहे. वजन नावा जो वायू आहे तो लक्ष्मी देणार आहे. तो वायू कुठं मिळतो? तुळशीमध्ये. तर तुळशीची पूजा करणारे लोक आहेत ते श्रीमंत आहेत, आरोग्याने चांगले आहेत. शरीरातले रोग राई वगैरे हटवायचं काम वजन करतो. काय काय शाळेमध्ये वजन तुळशींच्या बागा लावलेल्या आहेत. काय काय मंदिरामध्ये तुळशीच्या बागा आहेत. काय काय लोकांच्या दारात तुळशीच्या बागा आहेत. त्यांचं आरोग्य जाऊन बघा कसं आहे, व्होल्टेज कसे आहेत, त्यांचं जीवन कसं आहे, सगळं सुरक्षित आहे. काळी तुळशी, कृष्ण तुळशी, रान तुळशी, आजवळा तुळशी, पांढरी तुळशी अशा बऱ्याच प्रकारच्या जाती आहेत. पण काळी तुळस जी आहे, कृष्ण तुळस, तिच्यातून ओझोन नावाचा वायू बाहेर पडतो, म्हणजे लक्ष्मीचा वायू बाहेर पडतो. तुळशी पानं तोडून तो मिळणार नाही. तुळशी मंजूळ खोडला तो नष्ट होतो. हा महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही तुळशी पानं तोडली किंवा मंजुळा तोडल्या तर त्यातून जो ओझोन नावाचा वायू आहे तो याचा बाहेर बंद होतो. म्हणजे आपलं नुकसान आहे, त्यामुळं फायदा होत नाही. या दृष्टीने हे तुळस, हे सृष्टी, प्रत्येक ठिकाणी जीव आहे. म्हणून आज तुम्हाला मुद्दाम एक प्रस्तावना सांगितले पुढे प्रवेश करण्याच्या आधी. तर भगवान शंकर जे आहेत हे प्रकृती परे, हे जे जग सृष्टी आहे याला प्रकृती म्हणलं गेलं आहे. आणि याच्या पलीकडे भगवान परमात्मा राहतो, हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यापासून मग आपल्या सुख, शांती, समाधान या गोष्टी मिळतात. तर त्याकरता आपण या ठिकाणी जे सुरू केलेलं आहे लिंग महापुराण, याचा अर्थच मुळी लिंग म्हणजे परमात्मा. लिंग म्हणजे परमात्मा लक्षात. शिवलिंग म्हणजे शिव परमात्मा, लिंग, लिंग म्हणजे परमात्मा. ज्याच्यामध्ये परमात्मा राहतो ते लिंग, म्हणजे अशा दृष्टीने शिवलिंग, रामलिंग अशा दृष्टीने सगळे आहेत. तर त्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे की हे जे वृक्षावल्ली आम्हा सोयरे, संत श्री तुकाराम महाराज म्हणतात, त्या प्रत्येक वनस्पतीमध्ये काही ना काय असतं, शक्ती आहे. प्रत्येक वनस्पतीमध्ये धातू आहे, जीवनसत्व आहेत. आता आवळा आहे उदाहरणार्थ, हा विष्णूचा कारक, जीवनसत्व. ह्या आवळ्यामध्ये 100 ग्रॅम जो आवळा तुम्ही खाता तेव्हा तुम्हाला 6 लाख मायक्रोग्राम म्हणजे दैवी शक्ती प्राप्त होते. किती? 100 ग्रॅम आवळा खाल्ल्यानंतर. बाकीच्या फळामध्ये जे आहे ते 10,000, 5,000, 60,000, पेरूमध्ये 2,20,000 पॉवर्स म्हणजे मायक्रोन आहेत. शेवग्यामध्ये 1,20,000, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ 60-65,000 अशा दृष्टीने कमी आहेत. पण सगळ्यात जास्त वृक्षामध्ये वृक्षवल्ल्या सोयरी आवळा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जास्त पॉवर शक्ती देणार आहे, आंब्यापेक्षाही जास्त. आंब्यात काय 30-35,000. तर सांगायचा मुद्दा असा आहे की आवळामध्ये 6 लाख मायक्रोग्रॅम म्हणजे दैवी शक्तीचे अंश आपल्या शरीरात उतरतात. स्फटिकमय जीवनसत्व म्हणजे पांढरं स्फटिक आवळ्यात आहे. आता हे विज्ञानात वळू आपण जीवसृष्टीच्या एका नवीन पद्धतीने. आवळ्यामध्ये पांढरं स्फटिक आहे. हे पांढरं स्फटिक जे आवळ्यामध्ये आहे ते नष्ट होत नाही, तसं शरीरात राहतं. जसं कॅसेटवर सगळं आपण बोललेलं टेप होतं आणि पुन्हा ते कॅसेट पुन्हा दाव लावली मशीन तसंच आवाज देते.
तसं आपला जे परमेश्वराचं ज्ञान मुळामध्ये आवळ्यामुळं याच्यावर टेप होत. आता बघा मजा कशी, तुम्ही जर समजा आवळा रोज खाल्ला मधून मधून, तर परमेश्वराचे जे आवाज आहेत, स्वध्वनी आहेत, लहरी आहेत, त्या हे जे आपल्या शरीरात स्फटिक तयार होईल ना पांढरं, त्या स्फटिकावरती, आवळ्याच्या स्फटिकावरती परमेश्वराच्या लिखाण म्हणजे लहरी उमटतात. म्हणजे थोडक्यात म्हणजे आता समजा आपण ही चकती घेतली आणि त्या चकतीवरती कॅसेट बसून ती कॅसेट त्याच्यात म्हणजे आपलं बोलणं उतरवलं आणि पुन्हा लावलं की चकतीतून ते बाहेर पडतं. तसं हे स्फटिक म्हणजे चकतीसारखं आहे. हे जे स्फटिक आहे सी जीवनसत्वाचं पांढरं स्फटिक आहे, क्वेश्चन नंबर 4. म्हणजे आवळ्यामुळे आपल्या शरीरामध्ये दवी स्फटिक आलं का नाही, शंकर भगवंताचं हा इथं महत्त्वाचा मुद्दा आहे. भगवान शंकराचं स्फटिक आपल्या शरीरात आलं का नाही, त्यांचं ज्ञान आपलं होईन का नाही, साक्षात्कार होईन का नाही, त्या सगळ्या गोष्टी आवळ्यामुळे सुटतात. आवळा खाल्ला का तुमचं 4 नंबरचं व्होल्टेज 6 ते 10 mm येणार. आणि याच्या मग झालं ते संतृप्त झालं, 6 ते 10 पर्यंत आलं की भगवान शंकरांचे काही संदेश आहेत, बोलणं आहे पार्वतीचं, यांचं, देवांचं, ते सगळं हे स्फटिक जो आहे आपल्या शरीरामध्ये आवळ्याचा, त्याच्यावर नोंद होती. भगवंताला काय सांगायचं, आवळ्याच्या स्फटिकावर नोंद होती, भरभर 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 नोंद होती. आणि हे स्फटिक जेव्हा आपल्या बुद्धी जी आहे मेंदूची, ते स्फटिक जेव्हा रक्ताच्या प्रवाहातून ते स्फटिक त्या बुद्धीवर जाऊन बसेल किंवा ध्यानातून बसल्यानंतर ध्यानातून बसल्या तिथपर्यंत जाऊन पोचतो. आणि मग त्या स्फटिकावर भगवंताचं जे काही ज्ञान आहे ती बुद्धी फिरवते त्याला घर 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 घर, मग त्यातून तो आवाज सुरू होतो. मग आपला होतो जय जय राम कृष्ण ओम नमः शिवाय. मग आपल्याला दिसायला लागतं सत्य, वैकुंठ, कैलास, निर्णय, देवलोक. मग याच्याकरता आवळ्या झाडाखाली बसणे, त्याच्यात तपश्चर्या करणे, आवळा खाणे अत्यंत महत्वाचं. मग आता का सांगितलं, आता शिवपुराण भगवान शंकर जीवसृष्टी तयार होणार आणि त्या जीवसृष्टी सगळी शक्ती आपल्याला मिळायची, भैरवनाथाची, गणपतीची, शंकर सगळी. त्या स्फटिकावरती भगवान शंकर जे बोलतील ते या स्फटिका उमटतं. याच्यात ती नोंद होती आपल्या शरीरात. आणि ती नोंद आपण जेव्हा ध्यानात बसू किंवा शांत असू तेव्हा ते आवळ्याचं स्फटिक ब्रह्मरंध्र मेंदूमध्ये येते. आणि मेंदूत एकदा येऊन चिकटली की ते बुद्धी त्याला घुसळून त्यातलं ज्ञान बाहेर काढते. आणि मग आपल्याला सत्य ज्ञान व्हायला लागतं. परमेश्वर असा आपल्याबरोबर संवाद साधतो, बोलतो. म्हणून आपलं सोमरस जो आहे, सोमरसामध्ये ऊसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस, आवळ्याचा रस, नंतर फळांचा रस हे सांगितलेलं आहे. कारण का ते आपण घेतल्याशिवाय त्यातलं स्फटिक आपल्या गणेश स्फटिक, ब्रह्मस्फटिक, गणेश स्फटिक, ब्रह्मोदर स्फटिक, इंद्र स्फटिक, दत्त स्फटिक, गणेश स्फटिक, ब्रह्मदेव स्फटिक, विष्णू स्फटिक, शिव स्फटिक, इंद्र स्फटिक, दत्त स्फटिक आणि विराट रूप स्फटिक, ही सगळी स्फटिकं जी आहेत ही जेव्हा आपल्या शरीरात तयार होतील तेव्हा आपल्याला परमेश्वराचं ज्ञान होईल, आध्यात्मिक शास्त्र होईल. गणपती काय बोलत होते, गणेश स्फटिक आदळणार, मग ते गणेश स्फटिक ब्रह्मबुद्धी झालं का ते ज्ञान सांगणार. किंवा ते गणेश आपल्या डायरेक्ट देवावर बोलायचं तर हे आवळ्याचं स्फटिक जेव्हा आपल्या ब्रह्मरंध्रात येईल, म्हणजे टाळू किंवा शेंडीजवळ येईल बुद्धीमध्ये, तेव्हा ते बुद्धी त्याच्यावर घासून त्याला खुलं करते. मग ते डायरेक्ट परमेश्वर संवाद साधतो. मग शंकर आपल्याला बोलतो, आपण शंकराला प्रश्न विचारू शकतो. अशा दृष्टीने अद्भुत विद्या, ब्रह्मविद्या या शिवलिंग महापुराणामध्ये आहे. त्याचा आता आपण कर्माने अभ्यास करणार आहोत. देवीचं ऐकण्यास विसरू नका आणि आवळा खाण्यास विसरू नका. फळ सोमरस प्या, म्हणजे तुमचे अल्फा किरण तयार होईल, गॅमा बॅटा येणार नाही, आजार होणार नाही.
ओम स्वयंभू श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त महाराज की जय। महापंचसागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय। ब्रह्म ऋषि अत्रि की जय। महासत्य अनुसार माता की जय। सर्व देव देवता की जय। साधु संत ऋषि मुनि की जय। धर्म की जय हो, धर्म की जय हो। हरिओम दत्त। ओम शांती शांती। सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.